गणपती बाप्पा मोरया. हवा पावसाळा सुरू झाला. किती दिवस घरी बसणार एखाद्या मित्राला आणि चल फिरायला. नमस्कार मंडळी, मी समर्थ आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर माफी असावी, खूप दिवसापासून आपला व्हिडिओ आला नव्हता. घरी थोडंसं फंक्शन असल्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नव्हतो. बट आपण आज परत चाललोय नवीन एका सोलो ट्रिपला. नाही, आपल्यासोबत आपला मित्र असणार आहे. तर आपण चाललोय कोकण. हा, पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती कोकण म्हणजे स्वर्ग. तर आपण चाललोय कोकणवर, कोकण राईडला, ती पण बाईक वरती, मी आणि माझा मित्र. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. 3 दिवसाची आपली ट्रिप असणार आहे. 3 दिवसाचे 3 पार्ट मध्ये मी ब्लॉग बनवणार आहे, कारण एकामध्ये खूप लेंदी व्हिडिओ होऊन जाईल. तर 3 पार्ट्स मध्ये मी बनवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटमध्ये बघा. नमस्कार मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आज मी ट्रिपला सोलो नाही जाते, माझ्या मित्रासोबत ट्रिपला सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया. तर चला आपण ट्रिपला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तर आपण ऑलमोस्ट 150 किलोमीटर आलोय. मुंबई पासून आपल्याला जायचं होतं अप्रॉक्स 400 किलोमीटर. तर 150-200 किलोमीटर झालंय. आता इथून आम्हाला रत्नागिरी दाखवतंय अप्रॉक्स 250 किलोमीटर. जिथं आम्ही थांबलोय तुम्ही नजारा बघू शकता. अजून तो कोकण यायचं बाकी आहे. तर आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय. खूप वेळ झाला बाईक चालवतोय. 2 तास झाले बाईक चालवतोय. आता नाश्ता करायला थांबलोय. रिद्धेशच्या मम्मीनी आमच्या दोघांसाठी पोहे बनवून दिले. आम्ही आता ते पोहे खाऊ. थोडं थोडंच खाणार, कारण जास्त जर खाल्लं तर गाडीवर झोप येईल. तर आता थोडा थोडा नाश्ता करूया आणि मग आपण पुढच्या प्रवासाला निघूया. तर आज प्लॅन असा आहे, आज आपल्याला जायचंय डायरेक्टली गणपतीपुळेला. तिथे आपण जाऊन स्टे कुठं करायचं ते बघणार आहे. त्यानंतर आपण दर्शनाला जाणार आहे आणि त्यानंतर मग पुढची प्लॅनिंग करणार आहे. प्री प्लॅन काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे आपलं सोलो ट्रिपचं दरवेळेला असंच असतं की डायरेक्ट आपण प्लॅन करतो आणि निघून जातो. तसंच यावेळेला काही प्लॅन नाही, फक्त एवढंच की कोकणात जायचंय. याला विचारलं येतोस, हा बोलला चाललोय. आता कुठं जायचंय, काय यायचंय काय माहित नाही. आता जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं तसं समजेल कुठं कुठं काय काय बघायचं. आता फर्स्ट आपलं टार्गेट आहे की आपल्याला जायचंय गणपतीपुळेला. तर चला आम्ही नाश्ता करतो, भेटू लवकर. नमस्कार मित्रांनो, आपण नाश्ता केलाय आणि थोडंसंच पुढे आलोय तर पाऊस सुरू झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण रेनकोट वगैरे घातलंय. पेट्रोल पंपवर थांबलो होतो, रेनकोट घातला आणि पाऊस गेला. पण तरी आपण सेफ्टीसाठी रेनकोट घालूनच पुढचा प्रवास करूया. तर अजून अप्रॉक्स 220 किलोमीटर आले. 5-10 किलोमीटर आलो आणि लगेच पाऊस सुरू झाला होता. तर आपण आता पुढचा प्रवास असाच पावसात करत आहे. पाऊस चालू झालाय, आता खरी मजा चालू झाली. तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा, खूप मजा येणार. कोकण राहिलंय फक्त 160 किलोमीटर आणि मी गाडी चालवून जरा थकलो होतो. मग आता रिद्धेश बसलाय गाडी चालवायला. तर अप्रॉक्स माझ्या अंदाजे पाऊस जर लागला नाही तर आपण 2 तासामध्ये पोहोचून जाऊया. वातावरण बघा तुम्ही, सुंदर असं वातावरण झालंय. खूप दिवसापासून मी प्लॅन करत होतो कोकण जायचा. मुंबईमध्ये येऊन 3 वर्ष होतील आता. सगळे मित्र माझे कोकणातले आहेत, फक्त आजपर्यंत कधी कोकणात जायचा योग आला नाही.
आणि आता लास्ट 1 मंथ राहिलाय मला मुंबईमध्ये, तेव्हा कुठं प्लॅन झालाय कोकणात जायचं. पण फायनली झाला, हे इम्पॉर्टंट. नमस्कार मित्रांनो, तर आपण परत एकदा छोटासा ब्रेक घेतलेला आहे. आपण आता चिपळूणच्या पुढे आलेलो आहे. ऑलमोस्ट आपलं फक्त 80 किलोमीटर्स राहिलेलं आहे आता डिस्टन्स. तर खूप टाइम झाला गाडी चालवतोय म्हणून थोडासा ब्रेक घेतला. मला थोडीशी झोप लागत होती, मी मागेच बसलोय तरी म्हणून मला झोप लागत होती. मी आता चहा प्यायला थांबलोय. रिद्धेशी ते कोकम सरबत पितोय. हे बघा, कोकणचा व्ह्यू स्टार्ट झाला, लाल माती दिसायला लागली. आपल्याला अजून 80 किलोमीटर जायचंय. यानंतर आपण आता डायरेक्ट आरेवारे बीचला भेटूया. तुम्ही ते सगळ्यांनी स्वप्नील जोशीचा डायलॉग तर ऐकलाय, तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्वतः तो अनुभवायला पण देईन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत मला खूप सुंदर होणार आहे. तर चला भेटू आपण डायरेक्ट आरेवारे. तर मित्रांनो, आपण फायनली पोचलो आहे रत्नागिरीला. तर आता आरेवारे बीचला चाललो आहे. अप्रॉक्स 20 किलोमीटर बाकी आहे. बट जात असताना मला एक खूप भारी गोष्ट दिसली. म्हणजे गोष्ट म्हणण्यापेक्षा शेती दिसली. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती इकडे भाताची शेती करतात. तर ही भाताची शेती दिसली मला. तर नॉर्मली मी आता पश्चिम महाराष्ट्रातला आहे. आमच्या इकडे अशी शेती होत नाही. आमच्याकडे ऊस, कापूस, गहू अशा प्रकारची शेती होते आणि शेत पण आमच्याकडे प्लेन असतं. बट इकडे तुम्ही बघताल ना, या पायऱ्या पायरीची शेती असते. कारण इकडे पाऊस जास्त होतो, तर पाणी साचून राहू नये म्हणून आता स्लोपची पायऱ्या पायऱ्याची शेती केली जाते. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. प्रत्येकाच्या मी जसं जसं बघत आलो ना, शेती तर आहेच आहे. तर प्रत्येकाच्या शेतीमध्ये खूप सारे आंब्याचे झाडं आहेत, काजूचे झाडं आहेत, वेगवेगळे झाडं आहेत. तुम्ही इकडे पण बघू शकता, सगळ्यांच्या शेतामध्ये झाडं आहेत. भारी आहे. चला आपण आता थोड्याच वेळात आरेवारे बीचला असणार आहे. भेटू आरेवारे बीचला. आपण आता आहे आरेवारे बीचला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता व्ह्यू. जबरदस्त व्ह्यू, जबरदस्त. ज्याने कुणी आलं नसेल किंवा बघितला नसेल ना, आम्ही सजेस्ट करेल आयुष्यात एकदा तरी या आणि इथं व्हिजिट करा. जबरदस्त व्ह्यू आहे. तो टर्न तुम्ही जो बघता ना, हा वाला टर्न आहे तो, जो मूवीज मध्ये वगैरे दिसतो ना, हा वाला टर्न आहे. बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपलं डे 2 इन कोकण. तुम्ही म्हणता आरेवारे बीच दाखवलं आणि डायरेक्ट गायब झाला आणि दुसऱ्या दिवशी झालाय. तर ऍक्च्युली काय झालं ना, की आम्ही आरेवारे बीच नंतर गणपतीपुळे आलो आणि ते रूम शोधत होतो. आम्हाला रूम शोधण्याचा खूप टाइम गेला. रूम भेटली नाही चांगली. चांगली म्हणजे सेन्स बजेटमध्ये भेटली नाही. मंथ एंड चालू आहे, बजेट टाईट आहे, त्यामुळे बजेटमध्ये रूम शोधत होतो. तर फायनली आम्हाला भेटली रूम आणि खूप जास्त थकलो होतो. सकाळी 7:30 वाजता निघलो. अप्रॉक्स आम्हाला पोहोचता पोहोचता आरेवारेला 3-3:30 वाजले. नंतर गणपतीपुळे 5-5:30 वाजले होते. तर खूप थकलो होतो, त्यामुळे आम्ही दर्शनाला गेलो नाही. डायरेक्ट आलो आणि झोपून गेलो. तर आता सकाळी उठून आम्ही आवरून चाललो आता दर्शनासाठी. तर तुम्हाला स्टे तुम्ही बघत असाल तर मंदिराच्या शेजारीचे यशोदा निवास म्हणून आहे, तिथे तुम्ही स्टे करू शकता. अप्रॉक्स 700 रुपये पर नाईटला तुम्हाला इकडे रूम भेटून जाईल. चला भेटूया मंदिरात. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे मंदिरात. हे बघा, तुम्ही एंट्रन्स बघू शकता. सकाळी सकाळी आलोय, एकदम प्रसन्न वातावरण आहे. मागे तुम्ही ऐकू शकता मंत्रोच्चार वगैरे चालू आहे. जास्त गर्दी पण नाही, दर्शन पण आपले चांगले होतील. आणि नंतर आपण बीचला जाणार आहे. तर चला. तेव्हा मित्रांनो, तुम्ही सकाळचा व्ह्यू चेक करा. अजिबात गर्दी नाहीये, काही नाही, एकदम शांत वातावरण आहे. तर आपण दर्शन घेऊया. दर्शनाला मला नाही वाटत जास्त टाइम लागणार, हार्डली 10-15 मिनिटं लागेल. त्यानंतर आपण बीचला जाऊ. बीचला वॉटर स्पोर्ट सगळे बंद आहेत. आय होप तुम्ही ऐकलं असेल, 2 days बॅक इथं काहीतरी हे झालेलं, दुर्घटना झालेली काहीतरी, त्यामुळे ते सगळं बंद ठेवलंय त्यांनी. वॉटर स्पोर्ट तर करायला नाही भेटणार, बट एक बघू आपण बीच. आता आपण मुंबईला तर सगळे खूप सारे बीच बघतो,
इकडचं बीच बघूया कसं आहे. तर चला आपण दर्शनाला जाऊया. मित्रांनो, फायनली आपले दर्शन झाले. मी तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्ही पण येताय ना तर असं सकाळी सकाळी दर्शनाला जा, कारण गर्दी नसते अजिबात. हार्डली आम्हाला 2 ते 3 मिनिटाचा टाइम लागलेला आहे दर्शनासाठी. तर तुम्ही सकाळी सकाळी येताना तर तुमचे पण दर्शन चांगले होईल. आता दर्शन तर गेलंय, आपण आता बीचवर जाणार आहे. तुम्ही हे बघू शकता माझ्या मागे बीच वगैरे एकदम एकदम सुंदर आहे सकाळी सकाळी. चला आपण थोडासा फोटो सेशन करू आणि जाऊ बीचवर. तर मित्रांनो, दर्शन खूप झालंय चांगलं, आपण प्रसाद वगैरे घेतलाय. आपण जरा बीचकडे चाललो आता. तर बीचला जायच्या आधी मार्केट, इथे तर काही लहान मुलांची खेळणीच आहेत, आपलं काही त्याच्यात काम नाही. तर थोडासा नाश्ता करू इथे, आणि नाश्ता करू मग बीचवर जाऊया. बीचवर पण गर्दी नाही अजिबात, लाटा तो खूप उसळत आहे. चला 5 मिनिटात नाश्ता करतो आणि मग भेटू बीच वरती आपण. तुम्ही बघू शकता, मी आणि रितेश बीचवर आलोय. दर्शन खूप छान झालं आमचं. दर्शन झाल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला वडापावला, आणि इकडे बीचवर आलोय. तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी पण एवढी जास्त गर्दी आहे इकडे. आणि वॉटर स्पोर्ट वगैरे सगळं बंद आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्ही येताय वॉटर स्पोर्ट करायचं या हिशोबाने येत असाल तर सध्या ते बंद आहे, तुमचे सगळे अपडेट. आणि अजून एक अपडेट, जर तुम्ही इकडे येताय तर समुद्रापासून थोडस लांब राहिलेलं बोललं, म्हणजे जास्त आतमध्ये जाऊ नका. तर आम्हाला आताच बाहेर एकांनी सांगितलं की ते जो अपघात झाला मी तुम्हाला बोललो होतो, तर ते मुलं इथंच मस्ती करत होते समुद्रात पाण्यासोबत, आणि एक मोठी लाट आली आणि त्यांना घेऊन गेली. तर तुम्ही येताय तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या, बी केअरफुल. जास्त समुद्रात आतमध्ये जाऊ नका. आणि एन्जॉय करायचं म्हणजे असं नाही की तुम्ही आतमध्ये जाणार आणि पाण्यासोबत खेळणार तरच एन्जॉय. तुम्ही आता आम्ही दोघं आलो, आम्ही दोघं तर पाण्यात जात पण नाही, कारण आम्ही मुंबईला बीच 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 बघून कंटाळलेलो आहे, त्यामुळे आम्ही दोघं तर नाही जाते. तर चला आता आपल्याला यानंतर आहे ना 9 वाजता चेकआउट करायचंय. 9 वाजता चेकआउट करून आपल्याला नेक्स्ट स्टेशनला जायचंय. तर पहिले आपण रूम बघणार आहे, कारण काल सोबत बॅग घेऊन फिरायला हालत खराब झाली होती. तर पहिले आपण रूम बघूया, सगळ्या बॅग्स वगैरे तिकडे ठेवूया आणि मग बाईक वरती फिरूया. चला भेटूया पुढे. तर मित्रांनो, आपण गणपतीपुळेला दर्शन करून चाललोय आता. गणपती मंदिर जे दुसरं मी तुम्हाला सांगितलं तिकडे आपण जात आहोत. बट हा व्हिडिओ खूप लेंदी होतोय, त्यामुळे आपण ते मंदिराचे रिलेटेड आणि बाकीच्या गोष्टी आपण फिरलोय डे 2 मध्ये आणि डे 3 मध्ये, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये बघायला भेटतील. इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.